रूप जर तुम्हाला बघायचं असेल, बुद्धाचं रूप बघायचं असेल, त्यांचा स्पर्श करायचा असेल, तर तुम्हाला धारण करेसो धम्म या तत्वाला अनुसरण करावं लागेल. धारण करेसो धम्म याचा अर्थ असा की तुम्हाला धम्म आचरणामध्ये आणावं लागेल. आपल्याकडे दोन प्रकारचा धम्म आहे. एक आहे ज्ञानाचा धम्म आणि एक आहे आचरणाचा धम्म. ज्ञान माणसाकडे किती जरी असेल पण ते आचरणामध्ये नसेल तर ते ज्ञान अमृत बनत नाही. ते ज्ञान एकमेकांना सांगण्यासाठी, संवाद करण्यासाठी, वादविवाद करण्यासाठी उपयुक्त ठरते, पण ते ज्ञान अमृत बनत नाही. तर बुद्ध म्हणतात ज्ञानाचं अमृत कधी बनते? ते ज्ञान आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरावं लागतं. शील समाधी प्रज्ञेचा जोपर्यंत आपण अनुभव घेत नाही, त्या तत्वांना आपल्या जीवनात उतरवत नाही, तोपर्यंत आपल्याला धम्माची चव कळणार नाही. धम्म अमृत समान कसं आहे ते समजणार नाही. तर हा धम्मच एक बुद्धाचं रूप आहे. जो व्यक्ती या धम्माला जाणतो त्याच्या चित्तामध्ये बुद्ध उत्पन्न होतात, धम्म उत्पन्न होतात, संघ उत्पन्न होतात. मग आता प्रश्न पडला की धम्माला कसं जाणायचं? आता भगवान बुद्धाचा जो धम्म आहे तो 84 धम्मस्कंदामध्ये आपल्याला सांगितला गेला. त्रिपिटकामध्ये, विनयपिटकामध्ये 21,000 सुत्त, सुत्तपिटकामध्ये 21,000 सुत्त आणि अभिधम्म पिटकामध्ये 42,000 सुत्त. टोटल 84,000 धम्मस्कंद सुत्त आज आपल्याला त्रिपिटकामध्ये बघायला मिळतात. आणि सर्वसाधारण माणसाला हे संपूर्ण त्रिपिटक वाचन करणे, त्याचं अध्ययन करणे त्याच्यासाठी कठीण आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये बुद्धाचं तत्वज्ञान समजून घेण्यासाठी या त्रिपिटकाचं अध्ययन केलं जात होतं. श्रीलंका असेल, ब्रह्मदेश, थायलंड हे जे काही बुद्ध राष्ट्र आहेत ते अजूनही बुद्धाला समजून घेण्यासाठी त्रिपिटकाचा अभ्यास करतात. आणि आपण खूप पुण्यवान आहोत की आपल्याकडे त्रिपिटकही उपलब्ध आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या त्रिपिटकाचा अभ्यास करून आपल्याला एक सुंदर ग्रंथ दिला, तो म्हणजे बुद्ध आणि धम्मग्रंथ. तर मग आपल्याला भगवान बुद्धाच्या संपर्कात जाण्यासाठी धम्म समजणं खूप महत्त्वाचं आहे. कदाचित तुम्हाला वाटेल की तुमच्या घरामध्ये बुद्धाची मूर्ती नाही, आपण जर बुद्धाची मूर्ती आणली म्हणजे आपण बुद्धिस्ट बनू, बाबासाहेबांची मूर्ती आणली म्हणजे आपण बुद्धिस्ट बनू, धार्मिक बनू. तो उपासकांनो, ती मूर्ती आहे तो एक धातू आहे. बुद्धानुस्मृती, धम्मानुस्मृती, संघानुस्मृती, त्याचं स्मरण करण्यासाठी त्या धातूला आकार दिला, त्या धातूला बुद्धाचं रूप दिलं.